नमस्कार. पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज जो विषय आहे, पहिला आपण पदविका अभ्यासक्रमाचं तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती दिली आणि आता अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे, तो म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था. त्याला आय-टी-आय असं संबोधलं जातं. आपण जर पाहिलं असेल, तर स्किल इंडिया आहे ना, म्हणजे कौशल्य भारत आणि कुशल भारत. स्किल इंडियाच्या अंतर्गत हा जो पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचा अ, ज्यावेळेस आपलं देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर लगेच आपल्या आय-टी-आय ट्रेनिंगचं सुरुवात झाली होती. त्याला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तेव्हा त्यांचा असा हेतू होता, की आपलं जे आय-टी-आय हे रोजगार व स्वयंरोजगारासाठी वरदानच आहे. या उद्देशाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि भारत सरकारने आय-टी-आयची स्थापना केली. त्याचंच आज करिअर मार्गदर्शन मी तुमच्या समोर सादर करत आहे. आपण पाहिलं असेल या चित्रामध्ये आपण थोडं बघितलं असेल, की आपल्याला कॉलेजला जायचंय किंवा आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, तर त्यानुसार आपण संभ्रमात आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक टेक्निकल नॉलेज म्हणजेच आय-टी-आय आणि एम-सी-व्ही-सीचं मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. आपण जर पाहिलं असेल, आपला जो अ, विषय आहे, त्या विषयाला अनुसरून आपण बघूया महाराष्ट्र शासनाची ही सेवा आहे. त्याला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग याच्या अंडर हे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्राच्या अंडर ही तुम्हाला पूर्णपणे शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या महिन्यात ऑगस्ट 2020 च्या सत्रामध्ये त्यांनी प्रवेश सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं ऍडमिशनचं पोर्टल जे आहे ते म्हणजे admission.dvet.gov.in. डीव्हीईटी म्हणजे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण असं आहे आणि तुम्हाला सुंदररित्या तुम्ही याचा फायदा घेणार आहात. बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुम्ही पाहिलं असेल की 1948 साली या तंत्र शिक्षण संचालनालय म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ही मुंबईची सर्वात प्रथम स्थापना झाली आणि त्यापासून तंत्र शिक्षणाच्या अंडर हे पहिलं ऍडमिशन प्रोसेस चालू होती. परंतु ज्यावेळेस हे तंत्र शिक्षणाचा कार्यभार वाढायला लागला, मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, 1984 साली त्याचं विभाजन केलं. म्हणजे तंत्र शिक्षण खातं संचालनालय ठेवलं आणि दुसरं जे आपण आता आय-टी-आयच्या रिलेटेड आपण जे कार्य करणार आहे, ते व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय याचं विभाजन त्यावेळेस झालेलं होतं आणि ते निर्माण होऊन तिथून ऍडमिशन प्रोसेस तिथून सेपरेट आपल्याला ती ऑनलाईन मध्ये डीव्हीटी मार्फत दिली जाते. बघा, आपले जे कोर्सेस होत आहेत, या सर्व कोर्सेसला आपण शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना असं म्हटलं जातं आणि त्याच्यात काही कोर्सेस हे 1 वर्षाचे आहेत, काही कोर्सेस हे 2 वर्षाचे आहेत. बघा, या पूर्ण महाराष्ट्र राज्याचा जर तुम्ही अभ्यास केला असेल, तर एकूण 417 शासकीय आय-टी-आय आणि काही ठिकाणी 538 ठिकाणी खाजगी आय-टी-आयच आहे. म्हणजे असे एकूण जर आपण पाहिलं असेल पूर्ण महाराष्ट्रभर, तर 79 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रमाचं इथं प्रशिक्षण दिलं जातं. बघा, बघा, जेव्हा-जेव्हा हे ऑनलाईन प्रोसिजर सुरू झाली, त्याच्यामुळे त्यांनी एक कार्य असं केलं, की माहिती तुम्हाला मिळण्यासाठी एक प्रादेशिक कार्यालय आहे व जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षणचं कार्यालय आणि आय-टी-आय याच्यासाठी तुम्ही काय करता, तिथं संपर्क साधता आणि प्रत्येक ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसची स्वतः माहिती घेता आणि त्याच्यात आता कोरोनाच्या या प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्यामुळे आपल्याला ऑनलाईनचा मॅक्सिमम वापर करायचा आहे. म्हणजे मोबाईलचा, आपल्या लॅपटॉपचा, डेस्कटॉपचा आणि इतरत्र जे काही आपल्याला माहिती देणारी लोक आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं तुम्ही वेळोवेळी या विद्यार्थ्यांना गरज आहे. बघा, आपण जेव्हा आय-टी-आय करतो, हा 2 वर्षाचा समजा आय-टी-आय केला, तर एन-सी-व्ही-टी असते जो आपल्याला ती एक एक्झाम द्यावी लागते. ती जर एक्झाम आहे, तर या रोजगार महासंचालनाच्या नवी दिल्ली मार्फत व्यवसाय शिक्षण परिषदेचं एक आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि लाख मोलाची त्या एन-सी-व्ही-टी सर्टिफिकेटला व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेता, तेव्हा तुमचं जे पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप असते, म्हणजे विद्यार्थी आणि तुमचं जे काय इंडस्ट्री आहे, याच्याशी रिलेटेड त्यांनी एक एम-ओ-यू तयार केलेला आहे आणि त्यालाच आपण पी-पी-पी म्हणजे पब्लिक, प्रायव्हेट आणि ही पार्टनरशिपनुसार त्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप वगैरे त्यांना बऱ्यापैकी आणि तेच जवळ-जवळ 250 आय-टी-आयच्या मार्फत
याला तुम्हाला ते PPPचा मार्फत लाभ मिळतो. तेव्हा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला जेव्हा ऍडमिशन घ्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला dvet.gov.in हे संकेतस्थळ माहिती पाहिजे. ऑनलाईन प्रोसेस आहे. या ऑनलाईन प्रोसेस DVET या ITI साठी हे तुम्हाला संकेतस्थळ लॉग इन करण्यासाठी महत्वाचं आहे. पुढे गेला तर तुम्ही पाहिलं असेल की शासकीय आणि तुमचं खाजगी ITI आहेत. परंतु ती जी प्रोसेस आहे ही बघा, तुम्ही पाहिलं असेल, हा पहिला जो शब्द आहे त्याला म्हणतात सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस. म्हणजेच मराठीमध्ये त्याला केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया, आणि त्याला इंग्लिशमध्ये कॅप. ते विचारतात, अरे कॅप मध्ये ऍडमिशन करायचं आहे, तर कॅप म्हणजे केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया. पूर्ण महाराष्ट्रावर जिथं तिथं ITIचं तुमचं ऍडमिशन प्रोसेस आहे ती जी प्रोसेस चालती ती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई, म्हणजेच त्याला कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग याच्या मार्फत होत असते. पण ज्यावेळी तुम्हाला ते सांगतात की आता तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही जाताना तिथं ARC असतं. ARC म्हणजे तुम्हाला बरोबर ऍडमिशन प्रोसेस तिथून सुरुवात होत असते, ऑथराइज बिझनेस असं त्याला सेंटर्स असतं ते. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की रजिस्ट्रेशन, तुम्हाला ऍडमिशनला जाता आणि जेव्हा तुम्हाला ते नोंदणी करता तेव्हा तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि त्याचा एक पासवर्ड मिळतो. हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक राऊंड मध्ये गरजेचे आहेत, ते लिहून ठेवा. आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल त्यानुसारच तुमची ओव्हरऑल ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरणार आहात, तो सबमिट करणार आहात, हे ऑनलाईन आहे. तुम्हाला जर ऑप्शन्स पहिला राऊंड आहे, दुसरा राऊंड आहे, तिथे तुम्हाला चेंज करायचा आहे तर तुम्ही चेंज करू शकता. तुमचे प्रेफरन्सेस 1, 2, 3, 4, 5 असे तुमचे काय 100 पर्यंत प्रेफरन्सेस आहेत. पहिला प्रेफरन्स हा तुम्हाला अनिवार्य आहे, तर तो तुम्हाला माहिती पाहिजे. तर ही प्रवेश प्रक्रिया अशा रीतीने सुरुवात होते. सुरुवात झाल्या म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेने जात असतात, तर तुम्ही क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम, त्याला CTS म्हणतात. वा वा वा, म्हणजे शिल्प कारागीर जो तुम्ही मराठीमध्ये शब्द आहे. आणि तुम्हाला जर हे क्राफ्ट्समन ट्रेनिंग सेंटर स्कीम मध्ये जेव्हा ऍडमिशन घेता, तेव्हा तुम्ही 1 वर्षाचा 2 वर्षाचा ITI सुंदररित्या प्रवेश करता. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स काही करायचं असेल, ट्रेनिंग वगैरे, तर ATI आहे, त्याला ATI म्हणतात, त्याला ऍडव्हान्स ट्रेनिंग. याच्यामध्ये तुम्ही सुंदररित्या काही नवीन कोर्सेस तुम्ही त्याच्यामध्ये शिकू शकता. शिकण्यासाठी मग तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर फिटर आहे, वेल्डर आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, केमिकल ट्रेड्स आहे, अत्यंत महत्वाचे केमिकल ट्रेड्स पण ITI मध्ये शिकवले जातात. त्याला COE सेंटर ऑफ एक्सलन्स, मी तुम्हाला डिप्लोमामध्ये ते सांगितलं, प्रेझेंटेशनला सांगितलं. मोटर मेकॅनिक अत्यंत महत्वाचा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, वायरमन, हे त्याचे 2 भाऊ आहेत. आरेखक आहे बघा, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे, जेव्हा तुम्ही त्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेला जाल, माहिती घ्याल, तेव्हा अदरही कोर्सेस आहेत. हे मी तुम्हाला काही महत्वाचे कोर्सेसची नावं दिलेली आहेत. हे तुम्ही जेव्हा पूर्णपणे ह्या कोर्सेसचा अभ्यास करता, तेव्हा काही गोष्टींचे अभ्यास माहिती पाहिजे की आपण काय शिकलो. तर NCVT जे तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातंय, तर राष्ट्रीय व्यवसाय, बघा हा शब्द महत्वाचा आहे. हा नॅशनलाइज आहे, आणि व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचं तुम्हाला NCVTचं लाखमोलाचं सर्टिफिकेट मिळतं. तीच जी रन करते त्याला राष्ट्रीय व्यवसायाचं प्रमाणपत्र. जेव्हा तुमचं एखादं प्रमाणपत्र असतं तेव्हा त्याला MTS असं म्हटलं जातं. इथं परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेचं जे नाव आहे ते अखिल भारतीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा. आणि त्याच्यानुसार तुम्ही कुठेही जॉबला तुम्ही ऍप्लिकेबल असू शकता. बघा, आता तुमचं 10वी झालंय, तुम्ही खूपच प्रॉब्लेम्स मध्ये येता की मी काय करावं. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कसा तुम्ही कोर्स निवडावा डिप्लोमाच्या प्रेझेंटेशनला. तसंच मी तुम्हाला आता या रिलेटेड थोडं सांगतो. तुम्ही एक शब्द पाहिला असेल, हा स्किल इंडिया बघा शब्द आहे ना, म्हणजे कौशल्य भारत आणि कुशल भारत याचं आपण कार्य सांभाळणार आहे. आणि त्याचं तुम्ही बरोबर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला जेव्हा जाणार आहात, तेव्हा तुम्ही 10वी झालं की तुम्ही सुरुवात करता. आणि तसंच जर तुम्ही गेलात तर HSCचं स्ट्रीम नुसार जरी तुम्ही गेलात, तरी तुम्हाला कळायला पाहिजे की HSCचं व्होकेशनल कोर्सेस आहे. आणि तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या बाबतीत सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून या स्ट्रीमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तसंच आता HSC व्होकेशनल कोर्स, याला आधी MCVC असं नाव होतं. आणि जेव्हा गव्हर्नमेंटने अभ्यास केला गेला, तेव्हा त्यांनी व्होकेशनल कोर्सेस असं नाव दिलं गेलं. म्हणजे तुम्ही 10वी केल्यानंतर बघा 11वीला जाता, 12वीला जाता, आणि त्याचनुसार तुम्ही जे कार्य करता, दॅट इज कॉल्ड एज MCVC. याच्यासाठी तुम्हाला पहिले जे 3 विषय आहेत महत्वाचे, जे तुम्हाला
11वीला आणि 12वीला सुद्धा कॉमन आहे. म्हणजे तुम्ही मराठी घ्या, त्याच्यानंतर हिंदी सुद्धा सोबत आहे, तुम्हाला मराठी किंवा हिंदी घेता. इंग्लिश हा पण तुम्हाला महत्वाचा आहे. GFC आहे, हा एक तुम्ही फाउंडेशन कोर्स आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे, तुम्हाला बरीच त्याची माहिती मिळते. पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या वर्षाला जाता, पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला हे सगळे कॉमन सब्जेक्ट आहे, पण दुसऱ्या वर्षाला जेव्हा जातात तेव्हा पुन्हा तिथे 3 पेपर्स असतात, की पहिले पेपर असतात पहिल्या वर्षी 1, 2, 3, परत दुसऱ्या वर्षाला पण 1, 2, 3 आणि या बाजूला तुमचे मराठी, इंग्लिश, जी असे तुमचे 2 वर्षाचा म्हणजे 12वीचे सब्जेक्ट तुम्ही MCVCतून म्हणजेच व्होकेशनल मध्ये शिकत असता. पेपर 1 असतो, पेपर 2 असते, पेपर 3 असतं पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि म्हणून मी इथं मध्ये गॅप दाखवले. दिस इज फॉर सेकंड इयर म्हणजेच 12thला. याच्यानंतर तुम्ही जातात की व्होकेशनल मला सब्जेक्ट्स कोणते आहेत, तर हे कळणं गरजेचं आहे की व्होकेशनल सब्जेक्ट मला करायचं आहे तर कोणते व्होकेशनल सब्जेक्ट मी निवडू जेणेकरून माझ्या लाईफला एक चांगला वळण मिळेल. तर याच्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रुप सुद्धा आहे, त्याच्यानंतर कॉमर्स ग्रुप आहे, फिशरीज ग्रुप आहे, त्यानंतर पॅरामेडिकल ग्रुप आहे, कॅटरिंग फूड अँड टेक्नॉलॉजी ग्रुप आहे आणि सगळ्यात शेवटचा ऍग्रिकल्चरल ग्रुप आहे. या सर्व ग्रुपमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. जे आपण इंजिनिअरिंग क्षेत्रात आहोत आणि मी तुम्हाला थोडंफार जरा इंजिनिअरिंग ग्रुप बद्दल पण त्याच्याशी रिलेटेड कसं आहे, तर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग ग्रुप सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला बरोबर हे 6 मध्ये आपल्याला कोणतं निवडायचं आहे ते निवडू शकता. बघा, बाहेर अत्यंत महत्वाचं जेव्हा मेकॅनिकल ओरिएंटेड काम होतं तेव्हा ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रिकल आहे, विद्युत शास्त्राचा जर अभ्यास असेल तर तुम्ही त्या टेक्नॉलॉजीत जाऊ. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही त्या ग्रुप घेऊ शकता. कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे तुम्ही पूर्णपणे सिव्हिल क्षेत्रामध्ये काम करू शकता. त्याच्यानंतर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, पूर्णपणे संगणक ओरिएंटेड, त्याचा तुम्ही या ग्रुपमध्ये अभ्यास करू शकता आणि अत्यंत महत्वाचं त्याला म्हणतात मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि तोच एक शब्द इथं आहे बघा, MCVC, त्याचा लॉंग फॉर्म ऑफ MCVC मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्सेस. यालाच आपण MCVC म्हटलं जातं, मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्सेस. आणि याचं मी तुम्हाला पूर्णपणे 10वी 12वी झालं तर कोणते व्होकेशनल सब्जेक्ट आहेत आणि कोणते ग्रुप तुम्ही निवडू शकता. अशा रीतीने आपण व्होकेशनल एज्युकेशनचा जो ग्राफ आहे तो पूर्णपणे समजणं गरजेचं आहे. याच्यासाठी बघा आपण पाहिलं असेल डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे तुम्ही त्याला म्हणता DTE. ओके, सो डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तिथून पुन्हा त्याचे 2 भाग तयार होतात. त्याला मी सांगितल्याप्रमाणे की त्याचं विभाजन झालं DVT मध्ये, त्याचा लॉंग फॉर्म आहे डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. त्याचाच जो दुसरा भाग आहे तो डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. म्हणजे पुन्हा बघा काही गोष्टी बघा, डायरेक्टोरेट शब्द आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा जो शब्द असेल तर इथं डायरेक्टर असा शब्द, डायरेक्टोरेट आणि डायरेक्टर. म्हणजे याचे पुन्हा जे ITI ओरिएंटेड तुमचे मार्गदर्शन मी करणार आहे त्याच्याशी रिलेटेड हे 2 गोष्टी आहेत. आणि आधी जो आपण बघितलं होतं ते DT बघितलं होतं बघा, तर डायरेक्टर ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग हा त्याचा पहिला भाग आहे आणि डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन बघा, ट्रेनिंग आणि एज्युकेशन याचे 2 भाग त्यांनी DVT मध्ये दिलेले आहेत आणि त्यालाच आपण व्होकेशनलचं आपला हा ग्राफ समजणं अत्यंत गरजेचं आहे. आता यानंतर मग आपण ऍडमिशन प्रोसेसला जातो. आपल्याला काही गोष्टी समजल्या की ITI बाबतीची माहिती काय आहे, बरोबर आहे, MCVCची माहिती काय, टेक्निकलची माहिती काय, मग आपण ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात करतो. मी ऑनलाईन प्रवेशाला जातो तेव्हा आपल्याला पहिलं कळलं पाहिजे की आपल्याला हा जो प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्वक तुम्ही त्याचं ऑनलाईनेशन केलं पाहिजे. म्हणजे तुमचा जो पहिला काय गेला पाहिजे, तुम्हाला प्रवेश अर्ज भरला गेला पाहिजे, दॅट इज ऑल्सो तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला एडिट करू शकता आणि तो त्याच्यामध्ये काय फी वगैरे असेल त्याची शुल्क तुम्ही ती भरायची आहे. त्याच्यानंतर तुमचे राऊंड सुरू होतात. हे पहिल्या फेरीचं व्यवसाय व संस्थानिहाय है ना विकल्प आणि त्याची प्राधान्य तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरता त्याला रजिस्ट्रेशन म्हणतात. तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला एक काय मिळालेलं असतं, एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असतो, पासवर्ड मिळालेला असतो आणि त्यानुसार तुम्ही पूर्णपणे जी काय तुमची प्रोसेस आहे या ID पासवर्डने तुम्ही स्वतःची घर बसल्या मोबाईलवर माहिती मिळवू शकता. म्हणून पहिली फेरीचा, त्याच्यानंतर पहिली फेरीला काय होतं, तुमची एक पहिली मेरिट लिस्ट असते जी तात्पुरती मेरिट लिस्ट असते आणि नंतर ती
तुम्हाला प्राथमिक गुणवत्ता यादी त्याला असं म्हणतात आणि ती तुम्हाला स्वतः कुठे जायची गरज नाहीये. तुम्ही एस-एम-एस द्वारे तुम्हाला आयडी पासवर्ड नुसार तो तुम्हाला एस-एम-एस येतो आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे आहात, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात, कोणत्या राज्यामध्ये आहात, तर तुम्हाला त्याची थोडीफार माहिती मिळत असते. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, की आपण फॉर्म भरताना वगैरे काही हरकती येतात. आपली जात चुकली, मार्क चुकले, पॉइंट वाईज काहीतरी चुकलं वगैरे. तर आपण त्याला काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. तर हरकती नोंद त्याला ग्रीव्हन्स असं म्हटलं जातं. त्या ग्रीव्हन्समध्ये तुम्ही नदीच्या जिथे ते त्याच्या आपल्याला दिलेल्या ज्या हेल्पलाईन आहेत, त्याला तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही ईमेल त्यांना आहे आणि तुम्ही त्यांना तुम्ही विचारायचं, की तुमचं असं-असं प्रकारचा प्रॉब्लेम आहे. तर काही तुम्हाला काही वेळ दिलेला असतो, काही डेट्स दिलेले असतात. त्यानुसार तुम्ही त्याचं ग्रीव्हन्समध्ये ते दाखले तुम्ही सबमिट करता आणि त्यानंतर त्यानंतर तुमची एक अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते आणि ती प्रसिद्ध झाल्यावर तुमचं त्यावेळेस कन्फर्म होते, की तुम्ही अत्यंत महत्त्वाचं कुठे आहात तुमच्या मार्कानुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार आणि त्या एस-एम-एसद्वारे तुम्हाला समजलं जातं. मग तुमची पहिली जी प्रवेश फेरी आहे, त्या प्रवेश फेरीला तुम्ही पहिले काय करता, की जे काय तुमचे आयटीआयज आहेत आणि व्यवसाय निहाय तुमचे जे काय ऑप्शन्स पाहिजेत वगैरे, त्या हळू-हळू तुम्ही त्याचा अभ्यास करून तुमची त्यावेळेस ते काय करतात तुम्हाला तुमचे पहिले कागदपत्र टेस्ट केले सगळे ऑनलाईन तुम्हाला ते स्कॅनिंग केलं जातं आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी होऊन आणि तुम्ही ते लगेच ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रवेश करता. अशा रीतीने तुम्हाला पहिली प्रवेश फेरी आता ती पहिली प्रवेश फेरी झाल्यानंतर लगेच दुसरी प्रवेश फेरी चालू होते. ती सुद्धा ऑनलाईनच आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं विकल्प द्यायचा आहे. प्राधान्य म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा 100 पर्यंत आहे. काही टेन्शन घेण्यासारखं नाही. पहिलाच फक्त अनिवार्य आहे आणि तेच विकल्पानुसार तुम्हाला प्रवेश मिळणार आहे आणि जुने विकल्प जे काय आहेत वगैरे ते विचारात घेतले जातात आणि दुसऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा तुम्हाला ते एस-एम-एस द्वारे तुमचं जे काही तुम्ही भरणार आहात त्याची प्रवेश फेरीचं मूळ कागदपत्रांच्या पडताळणीने पुन्हा एकदा तुमची ती कारवाई होते. तिसरी प्रवेश फेरी पण तसंच आहे. ऑनलाईन पद्धतीने आहे. पुन्हा तुम्हाला एस-एम-एस द्वारे तुमचं कार्य आहे आणि झालं असेल तर तुमचे मूळ प्रमाणपत्राचं तिथे येऊन तुमची कारवाई होणार आहे. पुन्हा चौथी चौथी फेरी आहे. चौथ्या फेरीमध्ये आपण पाहिलं असेल की तसंच आहे. ऑनलाईन पद्धत आहे. तुमचे जे काय पॉइंट तुम्हाला जर ऑप्शन्स बदलायचे असतील तर तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वेळेस पण ते ऑप्शन्स बदलू शकता असं काही नाही. कन्फर्म करा आणि पुढच्या राउंडला जा आणि अशा रीतीने तुमचा चौथ्या राउंडचा प्रवेश प्रक्रिया आहे. पुढे गेलात तुम्ही तर पुन्हा तुमचे ते चौथ्या राउंड झाल्यावर मग ते एक नव्याने असतं त्याला काउन्सिलिंग असं म्हटलं जातं, की समुपदेशन. काउन्सिलिंग आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या राउंडला नाही मिळालं, दुसऱ्याला नाही मिळालं, तिसऱ्याला नाही मिळालं किंवा तुम्हाला जिल्हास्तरीय बघा इथे एक महत्त्वाचा शब्द आहे. आता त्यांनी 70% 30% असं एक जिल्हास्तरीय समुपदेशन केलेलं आहे. आहे ना? म्हणजे जिल्ह्याला त्यांनी 70 आणि तुम्हाला जर राज्याच्या रिलेटेड असेल तर ते तुम्हाला 30% अशा प्रकारे त्यांनी एक नवीन जी-आर काढलेला आहे. त्यामुळं तुम्हाला समजलं पाहिजे, की असं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तुम्ही काउन्सिलिंग पर्यंतही तुम्ही प्रयत्न करू शकता. मग तुमचे जे समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार नव्याने अर्ज भरण्याची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी पुन्हा काय होते, प्रसिद्ध होते. तुम्हाला त्याचाही एस-एम-एस येतो. मग ती जेव्हा सुरुवात होते तेव्हा सर्व शासकीय आणि खाजगी याच्यामध्ये जे चौथ्या फेरीपर्यंत जे काही शिल्लक राहिलेल्या जागा आहेत, म्हणजे जिल्हास्तरीय राहिलेल्या जागा आहेत, त्याच्यासाठी उपलब्ध जागेचा तपशील आपल्याला वेबसाईटवर आपली जी डी-व्ही-ई-टी जी आपली वेबसाईट आहे, त्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध होते आणि तुम्हाला समजतं, की आपण आता जी आपल्याला जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी आहे, त्याच्यात आपला नंबर कुठे आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, जी काही तुमच्या राहिलेल्या जागा आहेत, आहे की नाही? तर तेव्हा तुम्हाला प्रवेशासाठी पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि आणि इथे एक शब्द दिलेला बघा, एका जिल्ह्याच्या समुपदेशन फेरीकरता नोंदणी करणे. आहे ना, म्हणजे एखादा जिल्हा तुम्ही निवडला असेल. तीच तुम्हाला पुन्हा संगणक प्रणालीद्वारे तुमचं समुपदेशन होतं, म्हणजे काउन्सिलिंग होत असतं. जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे. त्याच्यानंतर तुम्हाला ती वेळ सांगितली जाते. कोणत्या दिनांकाला तुम्हाला यायचं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला एस-एम-एस येतो आणि तुम्ही अत्यंत महत्त्वाचं त्या लास्ट राउंडलाही स्वतःचे काय एखादा कोर्स बदलायचा आहे तर बदलू शकता. म्हणजे अशा रीतीने तुम्हाला ज्यावेळेस हे
समुपदेशनची राऊंड चालू असेल त्या दरम्यान तुम्हाला राहिलेल्या जागांचं सुद्धा, आणि जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर आपली जी मूळ कागदपत्र आहे तिथं पडताळणी होते आणि त्या संस्थेत तुम्ही प्रत्यक्ष कारवाई झाली की तुम्हाला जर ऍडमिशन मिळालं तर तुम्ही ती कारवाई तुम्हाला पात्र ठरता. आता खाजगी, त्याच्यानंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्तरावरील प्रवेश आहे बघा. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरील जी काय तुम्हाला माहिती पुस्तिकेमध्ये जे काय दिलेलं आहे त्यांनी जिल्हास्तरीय प्रवेश फेरीसाठी दिलेलं आहे, त्याच्यात ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत त्या जागाचं तुम्हाला औपसंस्था म्हणजे संस्थानिहाय, म्हणजे संस्थानिहाय तुमचं थोडंफार उपलब्धता आहे की तुमचं ऍडमिशन होणार आहे की नाही, तुम्ही तिथे जाऊन भेटू शकता. अशा रीतीने मी पूर्णपणे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसचे जे काही राऊंड्स आहेत, पहिले 1, 2, 3, 4 आणि त्याच्यानंतर तुमचं काउन्सिलिंग आहे. बघा आता तुम्हाला जर सादर करावयाचे प्रमाणपत्र हे अत्यंत महत्वाचं आहे ना, जसं डिप्लोमाला म्हटलं तसंच हे थोडंसं वेगळं आहे, तेच सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर पहिलं जर केलं तर सर्व उमेदवार सगळ्यांना बंधनकारक ते 4 दाखले. हा आधार कार्ड आहे, राष्ट्रीयत्व आहे, नॅशनॅलिटी आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमची SSC आहे आणि तुमचा अलीकडील जे काय लेटेस्ट तुमचं महाविद्यालयाच्या शाळा सोडण्याचं ते तुम्हाला देणं गरजेचं. जर तुमचा उमेदवार ला मध्ये जर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आई किंवा वडिलांचं महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्राचं तुम्हाला ते ब मध्ये जेव्हा जाता, कारण तो जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा ते महाराष्ट्र राज्याच्या बाहेर वगैरे असं बघितलं जातं आणि ते अधिवास मध्ये बी साठी ते चेकिंग होते. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही क ला जाता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की जर क ला गेला तर जो तुमचा जो उमेदवार आहे, आई वडील हे केंद्र सरकार आणि त्यांच्या उपक्रमांमधील जर असतील तर त्यांना महाराष्ट्र राज्याच्या नियुक्ती झालेली आहे, तेच तुम्ही कार्यालय त्यांचे जे प्रमुख आहे त्यांचे जे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रकार ड आहे ना, आणि तुमचा जो ई प्रकार आहे ना, डी अँड ई कॅन्डिडेट, त्यावेळेस पण आई आणि वडील यांचं महाराष्ट्र राज्य त्यांचं जे उपक्रमामधील कर्मचारी आहे त्यांचं कार्यालय प्रमुखाचं प्रमाणपत्र त्यावेळेस तुम्हाला ड आणि ई मध्ये गरजेचं आहे. आता तुम्ही जर मागास प्रवर्गात असाल पण त्याच्यामध्ये तुम्ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST साठी असेल तर तुमच्याकडे जाती प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर तुम्ही मागास प्रवर्गात आहात म्हणजेच तुम्ही कशात NT मध्ये आहात म्हणजे तुम्ही NT1, NT2, NT3, NT, त्याच्यानंतर OBC आहे, तुम्ही विशेष मागास प्रवर्ग त्याला SBC असं म्हणतात आणि VJ, DT, NT1, NT2, NT3, B आणि OBC, SBC या सगळ्यांसाठी एक जात प्रमाणपत्र महत्वाचं असतं आणि तुमचं जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे 31 मार्च पर्यंत तुमचं जे उन्नत व प्रगत गटातील तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे त्याला आपण SC-BC असं म्हटलं जातं, त्याच्यात सुद्धा तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर आहे, ते सुद्धा तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे की 1 लाखाच्या आत आहे, त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिपला फायदा मिळू शकतो. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांनाही काही प्रमाणपत्राचं आहे, ते म्हणजे तुमचं खुल्या प्रवर्गातून जायचं आहे आणि आर्थिकदृष्ट्या जायचं आहे, तर त्याचा एक तुम्हाला एक दाखला मिळतो तहसील मधून आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्याच्यात सुद्धा तुम्हाला ते असणं गरजेचं. माजी सैनिकांसाठी आहे, त्यांचेही दाखले माजी सैनिकांसाठी काही जागा राखीव आहेत, त्यांचे संरक्षण सेवा प्रमाणपत्र आहे आणि ते राज्याचे अधिवास त्यांचा आहे. संरक्षण सेवेत कार्यरत आहेत तर त्यांना सुद्धा त्याच प्रकारचे दाखले पण सेवेतला प्रमाणपत्र आहे. तसंच महाराष्ट्र राज्य अधिवास नसलेला पण संरक्षण सेवेतील कार्यरत कर्मचारी असेल तर त्यालाही काही दाखले महत्वाचे आहेत, सेवा प्रमाणपत्र आहे तुमचं. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती तुमची झाली असल्याची कार्यालय प्रमुखाचं प्रमाणपत्र आहे. आई वडिलांना संरक्षण सेवेत जर असतील तर तुमचं महाराष्ट्राच्या पूर्वीच्या ज्या नियुक्तीच्या निवासस्थानात राहत असाल तर ते कार्यालय प्रमुखाचं प्रमाणपत्र. जर तुम्ही अपंग असाल बघा है ना, म्हणजे PWD तुम्ही किती तुमचं अपंगत्व आहे, त्याच्यानंतर PWD1, PWD2, PWD3 आणि PWD4 आणि 5 हे 5 तुमचे जे अपंगत्व असतं तुमचं त्यावेळेस टक्केवारी असते. अपंगांची टक्केवारीनुसार तुमचा जो प्रकार असतो अपंगत्वाचा प्रकार, अपंग टक्केवारी, कायमस्वरूपी अपंग याचा तुमच्याकडे दाखला असणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. जो तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही की अल्पसंख्याक उमेदवार आहे ना, अल्पसंख्याक म्हणजे तो धर्माबाबतचा जो प्रमाणपत्र आहे म्हणजे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन
यामध्ये जर तुम्ही मोडत असला तर त्यावेळेस तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ती तुम्हाला ते अल्पसंख्याक उमेदवार म्हणून तुम्ही घोषित होता. त्याच्यानंतर तुमचा जो अधिवास आहे, डोमासाईल आहे, आई आणि वडील राज्याचं अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल की तुमचं जे ऍडमिशन आहे, ते ऍडमिशन तुम्ही वाढीव जे गुण असतात, म्हणजे तुमच्याकडं जेव्हा तुम्ही ऍडमिशन प्रोसेसला जाता तेव्हा तुमच्याकडे जर काही इतर दाखले असतील, आता मी इथं तुम्हाला पूर्ण ते दाखल्यांचं महत्वाचं आहे. इंटरमिडिएट चित्रकला स्पर्धा, सगळ्यात महत्वाचं इंटरमिडिएट चित्रकला स्पर्धा असते. ती त्याची सुद्धा कोणत्या श्रेणीत तुम्ही उत्तीर्ण झालात त्याचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला ऍडमिशनला थोडंफार तो टक्केवारी त्याच्यामध्ये फायदा मिळू शकतो. बघा त्याच्यानंतर तुमची एनसीसी आहे, एमसीसी आहे, स्काउट आहे, सिव्हिल डिफेन्स मध्ये तुम्ही आहे, तर त्याचेही तुमचे जे काय मेन पर्सन्स असतील, सक्षम प्राधिकाराचं ते प्रमाणपत्र तुम्ही सादर करावं. क्रीडामध्ये जर तुमच्याकडे काही महत्वाचे सर्टिफिकेट्स असतील, म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्यांचं खेळाचं तेही असेल. बघा त्याच्यानंतर एक महत्वाचं असतं, त्याला बोस्टर स्कूल उमेदवार असतो, त्याचंही एक प्रमाणपत्र असेल, त्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो. अनाथास्तव वास्तव्य असलेला जो उमेदवार असतो त्यालाही एक सर्टिफिकेट आहे, हेही तुम्ही सबमिट केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकतो. आणि अत्यंत महत्वाचा असतो ग्रामीण शालेय विद्यार्थी असतो. बघा ग्रामीण हा शब्द आहे बघा, म्हणजे तो माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये एसएससी मध्ये तो कुठे शिकलाय त्याची एसएससी, त्या शाळेचा जो पत्ता आहे त्या पत्त्याचा पूर्णपणे स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे. आणि शाळा सोडण्याच्या दाखल्यावर त्यावेळेस कळत असतं की आपल्याला मूळ प्रमाणपत्र आहे, आणि उच्च शिक्षणाकरता त्याला जर जमा करायचं असेल तर अलीकडचं त्यांनी जे काय त्याचे शाळा सोडण्याचा दाखला आहे त्याच्यावर त्याची प्रमाणपत्रासाठी त्यांनी ते जागेचा स्पष्ट उल्लेख करणं गरजेचं आहे. किंवा तुमच्याकडे जर माध्यमिक शालांत म्हणजे एसएससी म्हणतात त्याला, शाळेच्या नावाचा पत्ता जो काय मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जर नसेल तर बोनाफाईट वगैरे जर तुमच्याकडे तात्पुरता असेल तर बोनाफाईट सर्टिफिकेट त्यावेळेस ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांना ते उपयोगी पडतं. परंतु त्या दरम्यान तुम्ही जर पाहिलं असेल की तुम्ही 2011 साली जनगणनाचा जी जाहीर झाल्याच्या ग्रामीण भागात जर तो असेल तर त्याचाही गुणाधिक्य त्याचा महत्वाचं हे पकडलं जातं. अशा रीतीने हे अत्यंत महत्वाचं इंटरमिडिएट एनसीसी, एमसीसी, सिव्हिल सर्व्हिसेस, क्रीडा, बोस्टर, अनाथ आणि ग्रामीण याचा अत्यंत महत्वाचं तुम्ही वाढीव गुणांच्या साठी तुम्ही महत्वाचं तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. बघा मोबाईल ऍप तुम्ही जर पाहिलं असेल, पहिली ओळ वाचा, मोबाईल ऍप्लिकेशन फॉर आयटीआय ऍडमिशन, बरोबर. आता हे ऑनलाईन आहे ना. कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्या प्रादुर्भावामध्ये आपण याचा जर वापर केला या मोबाईल ऍपचा, अत्यंत महत्वाचा हा मोबाईल ऍप आहे. बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना महा आयटीआय हा ऍप आहे. बघा पुन्हा सांगतो, महा आयटीआय ऍप आहे. त्याच्यानुसार तुमचा जो अँड्रॉइड आहे त्याच्यात जे संचालनाची जी माहिती आहे, पूर्ण आपल्या संचालनाची माहिती आहे, म्हणजे ते गुगल पे मधून जा, तुम्ही त्या ऍप डाउनलोड करा. डाउनलोड झाला असेल तर तुम्हाला तुमचं जे स्वतःचं जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती मोबाईलवर, म्हणजे त्याचा अर्ज भरणे, त्याचं निवडपत्र मिळालं की नाही मिळालं, प्रवेश निश्चितीची पावती मिळालं असेल तर ती पावती तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही त्या ऍडमिशन प्रोसेसला पात्र होता. आणि त्याचे जे विकल्प आहेत त्या विकल्पामध्ये तुम्ही वेळोवेळी जे काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा भेटायचं आहे तर तुम्ही त्या फोनवर आणि तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा अधिकाधिक उमेदवारांना याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. याचा जो ऍपचा जो सिम्बॉल आहे महा आयटीआय, तर या ऍपचा कृपया सर्वांनी फायदा घ्यावा. यानंतर ही जी ऍडमिशन प्रोसेस आहे टोटली ऑनलाईन आहे, आणि याची जी लिंक आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहिलं पाहिजे, http://admission.dvt.go.in. दिस इज द आयटीआय ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस. पुढे तुम्ही गेलात तर तुम्हाला आपण एवढं शिकलो, वा वा वा, आपण आता शिकतोय का आयटीआय आपण घेतो. बघा जेव्हा आपण शिकायला जातो तेव्हा पहिला प्रश्न असतो की आपल्याला जॉब याद्वारे मिळेल की नाही मिळेल. हा एक खूप मोठा प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातला असतो. आहे की नाही. डिप्लोमाला मी तुम्हाला खूपसे सांगितले होते की आफ्टर डिप्लोमा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. तसंच तुमचं जर आयटीआय झालं असेल, तुमचं जर एमसीबीसी झालं असेल, टेक्निकल झालं असेल, तर कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तमरित्या स्वतःचं पोट भरण्यासाठी जे काही जॉब ओरिएंटेड काम
आपल्याला मिळणार आहे. तर ते बघा, केंद्र शासनाने एक CSR अंतर्गत एक करार केला गेला. त्याला सामंजस्य करार म्हणतात. MOE असं त्याचं नाव आहे. तर केंद्र शासन आणि CSR. CSRचा आता मी इथे लॉंग फॉर्म दिलेला आहे बघा. दॅट इज अ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसी आहे की नाही? एक रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसी दिलेली आहे, की आपला जो ITI शिकलेला विद्यार्थी आहे त्यालाही जॉब उत्तम चांगल्या चांगल्या ठिकाणी मिळण्यासाठी त्यांनी एक केंद्र सरकारने याच्यामध्ये करार केला. बघा, आता इथे मी नावं वाचतो, ही सगळी अत्यंत नावाजलेली ही नावं आहेत. तुमची लाईफ बनू शकते जर यातून तुम्हाला जर जॉब मिळाला तर. तुमचे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी चांगले मार्क मिळवा, तुम्हाला चांगल्या रीतीने NCVT करा किंवा MCVC करा, तुम्हाला उत्तमरित्या जॉब मिळेल. बघा, टाटा मोटार्स, टाटा पॉवर आणि टाटा ट्रस्ट याच्याशी रिलेटेड त्यांनी MOE मध्ये खूपच आहे. टाटांचं तर तुम्हाला कार्य माहितीच आहे. खूपच ITIतले विद्यार्थी या टाटा ओरिएंटेड ITIला पहिले तिथं प्रेफर करतात. त्याच्यानंतर तुम्ही गेला असेल तर महिंद्रा अँड महिंद्रा, हा सुद्धा एक नावाजलेला आहे. यामध्ये सगळे नावाजलेले आहे. हा जो बॉशचा आहे, हे तुम्ही बॉश जर बघितला असेल तर याला सुद्धा पूर्णपणे इंटरनॅशनल लेवलला बॉश ओरिएंटेड एक कार्य आहे. मेकॅनिकलचं उत्तमरित्या तुम्ही जर बँगलोरला वगैरे गेलात, म्हैसूरला, तर याच्यानुसार त्यांचं कार्य चालतं आणि डायरेक्टली जर्मनी, फ्रान्स याच्यात त्याच्याशी कोलॅबरेशन आहे बॉसचं, है ना? मीही तिथे एक ट्रेनिंग करून आलेलो आहे बँगलोरला. उत्तमरित्या त्यांचं एक कोलॅबरेशन आहे. त्याच्यानंतर एक मारुती सुझुकी, हे तर तुम्हाला माहिती आहे. याच्यातही तुम्हाला उत्तमरित्या तुम्ही कार्य करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर भारत इलेक्ट्रॉनिक्सला जर तुम्ही लॉग इन होत असाल तर त्याच्यातही तुम्हाला चांगल्या प्रकारचं पॅकेज आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स ओरिएंटेड तुम्ही कार्यचे जे काही विद्यार्थी असतील तेही याच्यामध्ये फायदा घेऊ शकतात. त्याच्यानंतर एक सॅमसंग आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांना सिमन्स आहे आणि सँडविक आहे. या सगळ्यांचं इंटरनॅशनल लेवलला यांची नावं आहेत आणि इंटरनॅशनलचं कोलॅबरेशन आहे, म्हणून केंद्र सरकारने त्याच्याशी रिलेटेड सगळं त्यांच्याशी त्यांनी MOE केला. त्याच्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स, हा सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल, एरोनॉटिक्स या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल, इथेही चांगल्या रीतीचं तुम्हाला पॅकेज मिळतं. त्याच्यानंतर तुमचा बघा, तुम्ही माझगाव डॉक ऐकलं असेल वगैरे. या माझगाव डॉक खूप जुनं कोलॅबरेशन आहे आणि तिथेही तुम्हाला सुंदररित्या, छानरित्या तुम्हाला एक जॉब मिळतो आणि तुम्हाला सॅलरी एक सुंदर आपल्याला घरच्यांना एक मदत कार्य म्हणून या सगळ्या प्लेसमेंट खूप छान आहे. कोकण रेल्वे हे पण तुम्हाला ऐकून आहे. या कोकण रेल्वेतही तुम्ही एक उत्तमरित्या MOE नुसार तुम्हाला जॉब मिळू शकतो. याचे खूप तुम्हाला जे वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या मध्ये मध्ये निघत असतात. त्याच्यानंतर भारत फोर्ज, हा एक उत्तमरित्या एक खूपच नावाजलेला असा भारत फोर्ज म्हणून हा एक आहे आणि याच्यासाठी मी आता जो काय तुम्हाला अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे जॉब प्लेसमेंट. तर या सर्व CSR अंतर्गत केंद्र सरकारच्या आणि त्यांच्या अंतर्गत हे जॉब प्लेसमेंट मिळतात आणि याचा तुम्ही उत्तमरित्या फायदा घेऊ शकता. आणि अशा रीतीने मी नंदीवाले, काशी कापडी व तिरमल समाजातील सर्व समाज बंधू भगिनींना नंदीवाले समन्वय समिती तर्फे त्याचे जे आदरणीय महेश मोकाशी सर, आदरणीय प्रमोद पवार सर, सर्व NSSचे पदाधिकारी, सदस्य यांनी मला जी अनमोल संधी दिली आणि तेच मी तुम्हाला डिप्लोमा, ITI, त्याच्यानंतर तुमचं MCVC, त्याचे जॉब ओरिएंटेड ऍडमिशन प्रोसेस, मला जी काही माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि जर काय कोणाला अडचणी येत असतील तर मला फोन करा आणि माझा जो नंबर आहे तो मी पहिल्या दिवशी तुम्हाला दिलेला आहे. तर दुसऱ्या सत्रात मी माझं इथे मार्गदर्शन थांबतोय. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.